तात्या हे बघा, कृषी मंत्री काय म्हणतोय, शेतकरी पीक कर्ज घेतोय आणि भलतिकाचा वापर करतोय. हा, ब्रह्मज्ञान सांगे लोकाला आणि शेंबुडा आपल्या नाकाला. तुला कोर्टाने कशात दोषी ठरवलं ते बघ म्हणावं. अरे या अशा लोकांच्या करणीपायी व्यापारी शेठ झाला, नोकरदार साहेब झाला आणि 31 मार्चला माझा बळीराजा थकबाकीदार झाला. म्हटले होते सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती करून टाकू. अरे लबाडाचा आवाज न जेवल्याशिवाय काय खरं असतं. त्याला लई मोठं मन लागतं माझ्या बळीराजासारखं. सहज कोणी शेतात आला आणि म्हटलं ऊसाचं काढ नेऊ, त्यात शेतकरी हसून म्हणतो हे की त्यात काय एवढं. आणि मॉल मध्ये गेल्यावर साधी कॅरी बॅग कोणी कोणाला फुकट देत नाही. खरंय तात्या, छत्रपती शिवरायांनंतर शेतकऱ्यांची काळजी करणारा कोणी जन्माला नाही आला. बैर बाळा, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बळीराजा 1 रुपयाचे 1000 रुपये करायला विसरला. तिथंच खरा शेतकऱ्याचा घात. खरंय तात्या, शेतकऱ्याला सरकारने बी फसवलं आणि या निसर्गाने बी फसवलं. बैर बाळा, म्हणून सरकारनं शेतकऱ्याला जपलं पाहिजे. इंडिया कितीही डिजिटल झाला तरी भाकरी डाउनलोड करता येत नाही. शेतकऱ्यानं शेती पिकवली तरच आपल्याला भाकरी मिळणार आहे. म्हणून शेतकऱ्याची कष्टाची माणुसकीची चेष्टा नका करू, त्याला जपा.